मित्र नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सध्या लागलेली आहे. मुंबई म्हणजे एकूणच 29 महानगरपालिकांसाठी महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. आता 15 तारखेला त्याचा निकाल 15 तारखेला निवडणूक होईल आणि 16 जानेवारीला निकाल होईल. म्हणजे आता 5-6 दिवसातच काय तो कार्यक्रम आपल्यासमोर क्लिअर पिक्चर होऊन जाईल. पण मित्रांनो, मुंबई महानगरपालिका भाजपनी ओढत-तोडत आणली होती. परंतु भाजपच्या काही चुकांमुळे मुंबई महानगरपालिका ही भाजपला न मिळता पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, कोणत्या एनालिसिसवरती तू बोलतोय किंवा कोणत्या बेसवरती बोलतोय, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं YouTube चॅनेल. मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. तशीच ती देशाची सुद्धा आर्थिक राजधानी. मुंबईचं बजेट हे देशातलं सगळ्यात नव्हे तर जगातलं सगळ्यात जास्त महानगरपालिकेचं बजेट असतं. इतकं बजेट मुंबईचं आहे. मुंबईचं बजेट इतकं असल्यामुळे या महानगरपालिकेवरती केंद्राचा सुद्धा डोळा असतो. केंद्राला सुद्धा वाटतं मुंबई ही केंद्रशासित प्रदेश बनावा, तर कुठल्याही एका राज्याची मालमत्ता नसावी. आणि यासाठी आतापर्यंत खूप प्रयत्न करण्यात आले. खूप गोष्टी करण्यात आल्या, की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची. मग तिला एक तर केंद्रशासित प्रदेश तरी बनवायची, नाहीतर ती गुजरातला जोडायची. पण आजपर्यंत यांचे प्रत्येक प्लॅन फेल झालेत. कारण यांच्यासमोर मराठी माणूस ताकदीनं उभा राहिला. मराठी माणूस ताकदीनं उभा राहिला याचा अर्थ असा होतो, की मराठी माणसाला कोणीतरी ताकद दिली आणि उभा केला. कोणीतरी म्हणजेच महाराष्ट्रातले सर्वात प्रखर हिंदुत्ववादी तितकेच कडवट मराठावादी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. यांनी गेली 25 वर्ष मुंबईला आपल्या हातातून जाऊन दिलं नव्हतं. त्यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंनी सुद्धा 2012 ची निवडणूक लढवली. त्यावेळेसही मुंबईत त्यांचा महापौर बसला. त्यावेळेसही ते जिंकून आले. 2017 ला सुद्धा 84 जागा घेऊन मुंबईमध्ये 84 नगरसेवक निवडून आणून त्या ठिकाणी मुंबईत अ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यावेळची अखंड शिवसेना सत्तेत आली. पण आता मात्र शिवसेनेमध्ये द्वंद्व निर्माण झाले. शिवसेनेतला एक गट फुटला. एक गट नव्हे तर तोच शिवसेना म्हणून उदयास आला. कारण त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं. आता धनुष्यबाण दिल्यानंतर सुद्धा त्यांना जागा म्हणाव्या तितक्या भाजपने दिलेल्या नाहीत. कारण भाजप महायुतीत लढतंय. ज्या शिंदेंना मराठी मतं जितकी मिळतील तितकी शिंदेकडून काढून घ्यायची शिवसेनेची मतं आणि भाजपनं स्वतःचा महापौर तिथं बसवणार आणि भाजपकडं ही सत्ता जाणार. हे साधं समीकरण होतं. आता याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांचा मनसे पक्ष उद्धव ठाकरेंना साथ देतोय. मनसे पक्षाची सुद्धा महाराष्ट्रामधली आणि मुंबईमधली स्थिती जरा खूप उत्तमच आहे. मुंबईमधला मराठी माणूस अजूनही मनसेसोबत आहे. मनसेनी त्यांना अजूनही ताकद दिली तर उद्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबईमध्ये सत्ता येऊ शकते. त्यांचा महापौर बसू शकतो. त्यांच्या 100 प्लस जागा 100% निवडून येऊ शकतात. यासाठी एक वेगळं समीकरण या ठिकाणी आखलं गेलं. तसंच भाजपने सुद्धा शिवसेनेला बरोबर शह देण्यासाठी शिंदेंना 89 जागा सोडल्या. 89 जागांमध्ये त्यांनी भाजपला 7 89 जागांमध्ये त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची मतं खायची आणि त्या ठिकाणी त्या मतं विभाजनामध्ये भाजपचा फायदा होईल असं एक गणित त्या ठिकाणी आखलं होतं आणि बऱ्यापैकी भाजप त्या बाजूनं चाललेली होती. पण कुठेतरी माशी शिंकते आणि भाजप असा कुठेतरी एक मूर्खपणा भाजपमधले काही लोकं करतात, तर 100% करतातच. आता भाजपचे खासदार आहेत एक, तामिळनाडूचे. काहीतरी के. अण्णामलाई असं काहीतरी त्यांचं नाव आहे. तरुण आहेत ते, म्हणजे काही इतके काही वयस्कर नाहीत, की आपण काय बोलतो याचं भान त्यांना न राहण्याइतपत आहे ते, काही वयस्कर नाहीत. या के. अण्णामलाईनं काशी केली आणि हाताशी आलेली मुंबई भाजपपासून दूर गेली. हे जे आपण थंबनेल टायटल टाकले त्याचा अर्थ हा, की हा के. अण्णामलाई मुंबईमध्ये आला. मुंबईमध्ये याला प्रचारासाठी आणला कारण याच्या भागातली मतं, तामिळ मतं मुंबईत आहेत, ती भाजपला मिळतील, असा भाजपचा एक साधा सिंपल फंडा होता. पण या कार्यकर्त्याने हा आला मुंबईमध्ये. आल्यावरती एक तर ह्यांना हिंदी समजत नाही. मराठीचा तर प्रश्नच नाही. आपण काय बोलतोय हे इंग्लिशमध्ये लोकं बोलून जातात. म्हणजे तो बोलला इंग्लिशमध्येच. अरे इंग्लिशमध्येच त्याला बोलायचं होतं कारण त्याला इंग्लिशच जमते, हिंदी वगैरे जमत नाही. मग अशा वेळेस त्याने काय केलं, बॉम्बे बोलला. मुंबईला बॉम्बे बोलला आणि पुढे जाऊन त्याने एक मोठा पराक्रम असा केला, की म्हणला,
मुंबई ही म्हणजे तो बॉम्बे बोलला, आपण मुंबईच बोलणार, की मुंबई ही आंतरराष्ट्रीय सिटी आहे. मुंबई हे देशाचं शहर आहे, महाराष्ट्राचं नाही. हा जो प्रोपगंडा आहे, हा जो त्यांचा आतला डाव आहे, तो लक्षात घेऊन मोदी आणि त्यांचा भाजप मुंबईमध्ये काय प्लॅन आखतोय, काय प्लॅन खेळतोय, हे समजल्यानंतर मला वाटतंय महाराष्ट्रातला भाजपचा सुद्धा मराठी माणूस त्या ठिकाणी खडबडून जागा होईल आणि म्हणेल, "यावेळेस मात्र ठाकरेंकडेच जाऊ द्या. भले 5 वर्ष आपण लढत राहू, पण हा जो यांचा प्लॅन आहे ना." कारण हा जो के. अण्णामलाई आहे ना, तो काय बोलला माहिती का? तो पुढे जाऊन एवढे बोलला, तो चेन्नईला मद्रास नाही बोलत, तो चेन्नईच बोलतोय. पण मुंबईला मात्र बॉम्बे बोलतोय. याचा अर्थ याला स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान आहे. तामिळनाडूमध्ये चांगला त्यांच्या भाषेवरती प्रभुत्व असतं, की आमची भाषा आम्ही असं नाही करणार, आम्ही हिंदी वगैरे बोलणार नाही. मुंबईमध्ये आल्यावरती मुंबई बोलायला त्याला काय प्रॉब्लेम होता? बोलला बॉम्बे. याचा अर्थ यांचा छुपा अजेंडा लोकांच्या लक्षात आला आणि लक्षात आल्यामुळंच ठाकरे हे मराठीसाठीच लढतात, हे क्लिअर पिक्चर आता समोर आला आणि आता क्लिअर पिक्चर समोर आल्यामुळं मनसे प्लस उद्धव ठाकरे यांना 100 जागा जरी आल्या, तरी 25-30 जागा काँग्रेस कशाही काढतं आणि काँग्रेस सपोर्ट करून महापौर ठाकरेंचा होईल, यात कुठल्याही प्रकारे शंका नसावी. तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.